हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे CCTV फुटेजचं रहस्य. पुण्यातल्या एका जुन्या पण प्रतिष्ठित हॉटेलचं नाव होतं हॉटेल समृद्धी. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे हॉटेल बऱ्याच नामांकित लोकांचं आवडतं ठिकाण होतं. तिथं मोठ्या व्यावसायिक मीटिंग्स, लग्न समारंभ, पॉलिटिकल गाठीभेटी असायच्या. एका थंड संध्याकाळी हॉटेलमध्ये मोठ्या बिझनेसमॅन अजय देशमुख यांची कंपनीची महत्त्वाची डील फायनल होणार होती. हॉलमध्ये गजबज होती. बाहेर सुरक्षा कडक ठेवलेली होती. CCTV कॅमेरे प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक कॉरिडॉरमध्ये बसवलेले होते. पण त्या रात्री काहीतरी असं घडलं ज्याने सगळ्यांच्या अंगावर काटा आला. रात्री बरोबर 8:30 वाजता हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावरच्या कॉरिडॉरमध्ये अचानक एका माणसाच्या किंकाळीचा आवाज आला. सुरक्षारक्षक धावत गेले. दरवाजा उघडला तर अजय देशमुख रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या छातीत सुरीने वार करण्यात आलेला होता. हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस इन्स्पेक्टर विक्रम जोशी, शांत, अनुभवी आणि बुद्धिमान अधिकारी, तपासाची सूत्रं हातात घेतली. सगळ्यात पहिला प्रश्न, हे कोणी केलं आणि कसं? कारण त्यावेळी तिथं येणं-जाणं सगळं CCTV कॅमेऱ्यात कैद झालेलं असायला हवं होतं. विक्रमने CCTV रूम तपासली. सगळ्या स्क्रीनवर फुटेज व्यवस्थित चालू होतं. पण जेव्हा त्याने घटनेच्या वेळेचं फुटेज मागवलं तेव्हा तिथं एक मोठं आश्चर्य उघड झालं. रात्री 8:20 ते 8:30 या 10 मिनिटांचं फुटेज गायब होतं. बाकी सगळं व्यवस्थित होतं, पण नेमकं ज्यावेळी खून झाला त्या 10 मिनिटांची रेकॉर्डिंगच डिलीट झाली होती. हे बघा साहेब, टेक्निकल ऑपरेटर घाबरून म्हणाला. अशा प्रकारे फक्त मॅन्युअली डिलीट केल्याशिवाय फुटेज गायब होऊच शकत नाही. कुणीतरी सिस्टीम हॅक केली आहे. हॉटेलमधले 5 लोक संशयाच्या भोवऱ्यात आले. विनय कुलकर्णी, अजय देशमुखांचा बिझनेस पार्टनर. डीलमध्ये त्याचा तोटा होणार होता. नेहा देशमुख, अजयची पत्नी. अफेअरबद्दल अफवा होती. राहुल कदम, हॉटेलचा मॅनेजर, ज्याला पैशांची फार हाव होती. सुरक्षारक्षक अमर. घटनेच्या वेळी कॉरिडॉरपासून फक्त 2 रूम अंतराव होता. तांत्रिक कर्मचारी संकेत. CCTV सिस्टीमची सर्व्हिसिंग करणारा मुलगा. 5ही जण वेगवेगळ्या हेतूंसाठी गुन्हा करू शकत होते. विक्रमने चौकशी सुरू केली. विनय म्हणाला, मी तर त्यावेळी लॉबीमध्ये होतो. CCTV तपासा. पण लॉबीचं फुटेज होतं, मात्र त्याने कॉरिडॉरमध्ये प्रवेश केलाय का हे दिसत नव्हतं, कारण तेच गायब झालं होतं. नेहा हसत म्हणाली, माझा पती मला फारसा भाव देत नव्हता, पण मी त्याला मारायला का पाहिजे? मला तर त्याच्याकडून सगळं मिळत होतं. राहुल, मॅनेजर म्हणाला, साहेब, मी तर रिसेप्शनवर होतो. माझ्याकडे डझनभर गेस्ट साक्ष देऊ शकतात. सुरक्षारक्षक अमरने मात्र घाबरत सांगितलं, मी वॉशरूममध्ये गेलो होतो, मला काहीच कळलं नाही. संकेत, तंत्रज्ञ, शांत बसला होता, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. 2 दिवस गेले. पोलिसांना फारसं काही हाती लागलं नाही. मात्र विक्रमला एक छोटा धागा सापडला. त्याने सर्व्हर रूममध्ये जाऊन बॅकअप सिस्टीम तपासली. तेव्हा समोर आलं की फुटेज डिलीट केलं गेलं असलं तरी काही सेकंदात शॅडो रेकॉर्डिंग एका गुप्त ड्राईव्हवर शिल्लक राहिलं होतं. त्या फुटेजमध्ये दिसलं, कुणीतरी हुडी घालून सर्व्हर रूममध्ये शिरलं होतं. चेहरा स्पष्ट होता, पण हातावर एक वेगळा टॅटू दिसला, ओम करून. विक्रमला आठवलं, हा टॅटू तर संकेतच्या हातावर आहे.
संकेतला अटक केली गेली. सुरुवातीला तो काही बोलला नाही, पण नंतर कठोर चौकशीत त्याने कबुली दिली. अजय देशमुखांनी मला छोटं समजलं. माझ्या बहिणीशी खेळ करून तिला फसवलं. ती नैराश्यात जाऊन तिने आत्महत्या केली. मी त्याचं हे पाप माफ करू शकत नव्हतो. त्यामुळे मी प्लॅन करून CCTV हॅक केलं. नेमकं 10 मिनिटांचं फुटेज डिलीट केलं आणि त्याला संपवलं. संकेतच्या डोळ्यात वेडसर संताप होता. विक्रमने शांतपणे त्याला हातकड्या घातल्या. काय मिळालं तुला? तुझ्या बहिणीचं दुःख तू कमी करू शकलास का? की आणखी एक पाप करून तिच्या आठवणीवर डाग लावलास? संकेत डोकं खाली घालून रडू लागला. प्रकरण कोर्टात गेलं. संकेतला जन्मठेप झाली. पण या प्रकरणाने एक गोष्ट सगळ्यांना जाणवली. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी मनातील वेदना आणि सूड हाच सगळ्यात मोठा हॅकर ठरतो. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.